हाय, हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रवीना आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर काही दिवसापूर्वी मी पिगमेंटेशनची एक रेमेडी शेअर केली होती. त्याला तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला होता. तर आज तसंच काहीतरी करणार आहे मी. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ काय असणार आहे ते. तर आज मी करणार आहे घरच्या घरी एकदम सुंदर हायड्रा फेशियल. बाहेर ह्याचे रेट खूप आहेत आणि माझं आता बाळ आहे. बाळाचा बर्थडे पण जवळ येतोय, तर त्याच्यासाठीच मला ही रेमेडी घरात करायची होती. आणि मी तसं आजकाल पार्लरमध्ये जास्त जात नाही, फक्त आयब्रोज वगैरे करायलाच फक्त बाहेर जाते. तर आजकाल कसं मला बाहेर पार्लरला जायला भेटत नाही, का तर बाळ अजून लहान आहे आणि फेशियल वगैरे करण्यात भरपूर असा टाईम जातो आणि मग बाळ तेवढा उशीर राहत नाही. मग माझ्यासारखे असे कितीतरी लेडीज असेल, की त्यांना माझ्यासारखा असा प्रॉब्लेम आहे, त्यांच्या घरी बाळ आहे किंवा पार्लरला जायला मुळातच त्यांना वेळ नाहीये. फक्त माझ्यासारखं आयब्रो वगैरे करून पटकन निघून येतात त्या. तर त्यांच्यासाठी आज ही खास मी रेमेडी घेऊन येणार आहे. तर कंटिन्यू राहा आणि ही रेमेडी नक्कीच घरी फॉलो करा आणि मला माझ्या कम्युनिटी सेक्शनमध्ये तुमचे रिझल्ट शेअर करू शकता. तर चेहरा पहिल्यांदा आपण क्लीन करून घेऊयात. जो सकाळपासून माझ्या चेहऱ्यावरती आता स्वयंपाकाचे वगैरे बाहेरून जाऊन आले होते मी. ते काही सगळे धूळ, मिट्टी, प्रदूषण काय जे असेल ते निघून जाईल. त्याच्यासाठी पहिल्यांदा फेशियल करायच्या आधी चेहरा क्लीन करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे 2 चमचे दूध. कच्चं दूध घ्या किंवा गरम केलेलं दूध घ्या, काही हरकत नाही. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा ग्लिसरीन टाकते. जर तुम्हाला ग्लिसरीन चेहऱ्यावरती सूट होत नसेल दुधासोबत वगैरे, तर तुम्ही त्याच्यामध्ये जे कसुरी हळद म्हणून जी येते ती वापरू शकता तुम्ही. आता चला आपण चेहरा क्लीन करून घेऊया. कॉटनच्या साह्याने मी आता हे चेहऱ्यावरती अप्लाय करून घेते, म्हणजे चेहरा क्लीन करून घेते माझा पूर्ण. मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये पूर्ण. जर तुम्हाला वाटते की तुमच्या चेहऱ्याला हे सूट होत नाही, तर तुम्ही पहिल्यांदा कानाच्या मागे इथे पॅच टेस्ट करून बघा. आता आपल्या चेहऱ्यावरती सगळ्यात जास्त धूळ ना इथे डोळ्यांच्या वरती आणि इथे इथे बसते. त्याच्यामुळे आपली स्किन बघा, आपण कधी मेकअप वगैरे केला असेल किंवा फोटो वगैरे काढत असेल, तर सगळ्यात जास्त कुठे आपल्याला वेगळं वाटतं, तर हे इथे हसताना वगैरे असं इथे पॅच पडतो, तो इथे इथे थोडंसं आणि इथले इथे काळवंड पण आलेला असतो ना, आणि तिथे थोडे थोडे असे मुरुम व्हाईट हेड्स म्हणू शकतो आपण, असे आलेले असते किंवा ब्लॅक हेड्स येतात काही काही जणांना. तर मला व्हाईट हेडचा प्रॉब्लेम आहे, मला ब्लॅक हेड्स नाहीये. तर त्याच्यासाठी ना असं रोज स्वयंपाक वगैरे करून झाल्यावर, आता मी गृहिणी आहे, त्याच्यामुळे मी स्वयंपाक वगैरे करून झाल्यावर एकदा माझा चेहरा असा दुधाने कसुरी हळद किंवा ग्लिसरीनने चेहरा माझा स्वच्छ करूनच घेते. का तर सगळे पार्टिकल्स असे इथे इथे येऊन बसतात ना, मग ते आणि परत परत आपण जर काळजी घेतली नाही तर ते वाढत वाढत जातं आणि मग तिथे काळपट असे डाग पडलेले दिसतात. त्याच्यामुळे मी क्लीन करून घेते. आणि मी जे पिगमेंटेशनची रेमेडी यूज करत होते ना, तर त्यांच्याने बघा माझे थोडे थोडे आता गालावरचे डाग निघून चाललेले आहेत. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जर बघितलं असाल तर माझ्या चेहऱ्यावरती इथे आणि इथे एकदम स्पष्टपणे स्पॉट दिसत होते, तर आता नाही आहेत दिसत. तुम्ही बघू शकताय. आणि आता ह्या रेमेडीमध्ये पण मी जस्ट मच्छी पावडर यूज करणार आहे, तर त्याच्याने पण मला अजून फायदाच होईल. दुधाने आणि ग्लिसरीनने बघा किती छान चेहरा क्लीन झालाय. त्याच्यानंतर मी वॉश करून घेतलं चेहरा. आता आपण आपल्या नेक्स्ट प्रोसेसकडे वळूयात. त्याच्यानंतर आपण बेसननी थोडंसं चेहऱ्यावरती मसाज करून घेऊयात. आपल्याला स्क्रब करायचं नाही, त्याच्यामुळे मी इथं स्क्रब नाही यूज करत आहे. मी इथं फक्त मसाज करणार आहे चेहऱ्यावरती. जे पार्लरमध्ये आपल्याला क्लिनिंग केल्यानंतर जे मसाज करतात ना ते. मी इथे घेतलेले 1 चमचा बेसन. जर तुम्ही बेसनला कम्फर्टेबल नाही, म्हणजे ज्यांच्याकडे बेसन अवेलेबल नाही, त्यांनी मसूर डाळ घ्या, मिक्सरमध्ये बारीक करा आणि मग मसूर डाळीने चेहऱ्यावरती मसाज करा. आता ह्याच्यामध्ये मी सिंपल पाणी यूज करणार आहे. जर तुम्हाला गुलाबजल किंवा दूध वगैरे
मिक्स करायचा असेल तर तुम्ही ते पण करू शकताय. आता हे पूर्ण एकदम पेस्ट करून घ्यायची आणि चेहऱ्यावरती याचा मसाज देऊन घ्यायचा. तर आता या बेसनने मी मसाज करून घेते. तुम्ही रोज जरी चेहऱ्यावरती बेसन असं अप्लाय केलं, दुधामध्ये किंवा दह्यामध्ये जरी वापरलं ना, तरी तुम्हाला कोणत्याच मॉइश्चरायझरची गरज नाही लागणार. एवढा सुंदर चेहरा होतो. एकदम डीप क्लीन करतं हे, एकदम डीप स्मूथ नेस देतं चेहऱ्यावरती. खूप छान वाटतं. बेसन एक नॅचरल क्लिन्झर म्हणून आपल्या चेहऱ्यावरती काम करतं. आपला चेहरा धुळेमुळे, तेलकटमुळे थोडासा खराब होतो, तर ते आपल्या चेहऱ्यावरील धूळ, तेलकटपणा कमी करतो. ज्यांची स्किन ऑइली आहे ना, तर त्यांच्या स्किनसाठी बेसन खूप उपयुक्त ठरतं, का तर तेल शोषून घेतं बेसन. आणि उन्हामुळे आपल्या चेहऱ्यावरती जो टॅन येतो, तर आपल्या तो टॅन कमी करायला पण मदत करतो. जर तुम्ही बेसनमध्ये दही, लिंबू असं मिक्स करून जर चेहऱ्यावरती लावलं, तर आपल्या चेहऱ्यावरचा टॅनसुद्धा कमी होतो. आणि त्वचेचा तेलकटपणा शोषून घेतल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे पिंपलचे प्रॉब्लेमसुद्धा कमी येतात. आणि बेसन आपली त्वचा एकदम मऊ तर ठेवतंच, त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरती एक तेज येतो, जो उजळ येतो ना, तो खूप छान दिसतो. तर सगळीकडे मसाज करून झाल्यानंतर एक 5 ते 6 मिनटं मी बेसन असेच ठेवते. मला जास्त बेसन सुकवायचं नाही आहे, पण बेसन मी असंच मसाज केल्यानंतर ठेवते आणि चेहरा वॉश करून घेते. तर बघू शकता आतापासूनच चेहऱ्याला किती ग्लो आलेला आहे. आता आपण दुसऱ्या प्रोसेसकडे वळूयात. आता आपण करणार आहोत आपला मेन फेशियल. त्याच्यामध्ये आता मी घेते 2 चमचे बीटरूट पावडर, त्यानंतर त्याच्यामध्ये टाकते ज्येष्ठ मच्छी पावडर. ज्येष्ठ मच्छी पावडर जर तुमच्याकडे नाहीये तर तुम्ही स्किप केले तरी चालेल. त्यानंतर याच्यामध्ये मी टाकते 1 चमचा गुलाबजल, अर्धा चमचा ॲलोवेरा जेल. जर तुमच्या घरी ॲलोवेराचं रूप वगैरे असेल तर तुम्ही ते यूज करा. माझ्याकडे नाहीये म्हणून मी बाहेरचं प्रोडक्ट यूज करते. त्याच्यानंतर आपलं मेन ग्लिसरीन. हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर आता चेहऱ्यावरती अप्लाय करूयात. ज्यांच्याकडे बीटरूटची पावडर अवेलेबल नाहीये त्यांनी बीट विकत घेऊन त्याचं क्रश करून त्याचा ज्यूस काढून जरी अप्लाय केलं ना तरी बेस्ट रिझल्ट भेटतो. आता बीटरूटची पावडर ज्यांच्यासाठी सांगते, ज्यांच्याकडे बीट अवेलेबल नाहीये किंवा बीट खिसून त्यांना तेवढा टाइम नाहीये करण्यात, त्यांच्यासाठी बीटरूटची पावडर आहे. बीटरूट आपल्या शरीरासाठी तसेच आपल्या चेहऱ्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. त्याच्यामध्ये विटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट आणि आयर्न एकदम भरभरून असतात. त्याच्यामुळे आपला चेहरा नेहमीच असा गुलाबीपणा किंवा एकदम पिंकिश ग्लोईंग जसं आपण म्हणतो तसं होतो. आणि डार्क स्पॉट त्याच्यामुळे कमी होतात, का तर त्याच्यामध्ये विटॅमिन सी एकदम भरभरून असतात. आणि बीटरूटचा जर रस तुम्ही ओठांना रोज जर आपल्या लावत असाल, तर आपल्या ओठांना एकदम नॅचरली पिंकिश कलर येतो, म्हणजे गुलाबी कलर चे होठ दिसतात आपले. ड्राय स्किनसाठी बीटरूट एकदम मॉइश्चरायझरसारखं काम करतं. त्याच्यामुळे त्वचेला आपण बीटरूट नेहमीच वापरलं पाहिजे. जर तुमच्याकडे तसं नसेल तर तुम्ही एका ग्लासमध्ये बीटरूटची पावडर टाकून ती तुम्ही पिऊसुद्धा शकता. ह्याच्यामध्ये अँटी एजिंग गुणधर्म असल्यामुळे बघा त्वचेला किती छान तजेलदारपणा येतो.
त्वचा एकदम हेल्दी दिसते. आता ही स्टेप आपली सगळ्यात लास्ट स्टेप आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा मुलतानी माती घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा ग्लिसरीन टाकते. तर ह्याच्याने काय होतं, आपण आता एवढासा मसाज केला आहे खूप वेळ, तर तो लॉक करण्यासाठी आता मुलतानी माती आणि ग्लिसरीन मी चेहऱ्यावरती अप्लाय करते. ह्याची एक स्मूथ पेस्ट तयार करायची आणि चेहऱ्यावरती तुम्ही मसाज पण करू शकता किंवा चेहऱ्यावरती असंच लावून एक 5 ते 10 मिनटं ठेवू शकता. आता मी इथे मसाज नाही करणार, का तर मी मसाज खूप वेळ केलेला आहे चेहऱ्यावरती. तर मी मुलतानी माती आणि ग्लिसरीन असं मिक्स करून चेहऱ्यावरती एक छान अशी पेस्ट लावून एक 5 ते 6 मिनटं असेच ठेवते आणि नंतर चेहरा वॉश करून घेते. याच्याने एक छान ग्लो पण येतो. आता ग्लिसरीन टाकल्यामुळे मुलतानी माती एकदम सुकणार नाही, ही अशीच ओली ओली चेहऱ्यावरती दिसेल, का तर ग्लिसरीन सुकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ह्याला सुकवायची काहीच गरज नाही. 5 ते 6 मिनटं तुम्ही चेहऱ्यावरती असंच ठेवून द्या आणि नंतर चेहरा वॉश करा. ज्यावेळेस मी चेहरा वॉश करून आले होते ना, तर काय सांगायचं, मी बघितलं ज्यावेळेस आरशासमोर उभी राहिली, त्यावेळेस मी एकदम थक्क राहिले होते, की चेहऱ्यावरती खूप ग्लो आला होता. खूप छान फिलिंग येत होतं मला. चेहरा एकदम खूप सॉफ्ट झाला होता. खूप छान फिलिंग येत होती. मी बघा किती छान वाटतंय. एकदम ग्लॉसी आणि स्मूथ झालं होतं फेस माझा. हे सगळं पूर्ण लॉक करण्यासाठी त्याच्यानंतर मी सनस्क्रीन लावते. आता मी फक्त सनस्क्रीन लावते, टिकली लावते आणि थोडेसे लिपस्टिक लावून तुम्हाला दाखवते. तर बघा, माझा चेहरा असा वाटतोय की मी मेकअप केला आहे. लगेच इन्स्टंट ग्लो येतो बीटरूटने आणि मुलतानी मातीने. तर तुम्ही हा प्रयोग नक्कीच करून बघा, तुम्हाला छान वाटेल. आपण नेहमी बाहेरचे प्रोडक्ट वापरतो आणि चेहऱ्यावरती अप्लाय करतो. मग आपला थोड्या वेळाने काय होतं, की आपला चेहरा डल पडतो आणि जे आपल्याला नॅचरल लुक असतं ते आपलं नाही राहत. मग आपल्या किचनमध्ये ना अशा काही गोष्टी असतात ना, की त्याच्याने आपल्याला नॅचरल ग्लो पण मिळतो आणि आपल्या फेसिंगची जी डेन्सिटी असते ती टिकून राहते. चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. कसा वाटला हा फेशियलचा नवीन व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.